विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र वन विभाग भरती 2025-26 या संदर्भात महत्त्वाची माहिती डिटेल्समध्ये सांगणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि वनरक्षक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आणि अपडेटसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता 4 ते 5 दिवसापूर्वी एक या ठिकाणी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये वनरक्षक, लेखापाल आणि सर्वेक्षक या 3 पदांच्या भरतीबद्दल एक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक होती, एक मीटिंग होती. कधी होती? तर 19 तारखेला. आज आहे 23 तारीख. तर 19 तारखेला सकाळी 11 वाजता एक बैठक होती. याच्यामध्ये काय ठरणार होते? तर या बैठकीमध्ये किती पदे भरायची आणि वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्याची प्रोसेस याच्यामध्ये काय निर्णय झाला? हे संपूर्ण मुद्दे याच्यामध्ये ठरणार होते. तर या मीटिंगमध्ये काय निर्णय झाला तो देखील आपण बघूयात. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगेल. त्याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा जागा मी तुम्हाला सांगून घेतो. मी जिल्ह्यानुसार किंवा वनवृत्तानुसार संपूर्ण जागा आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. या व्हिडिओमध्ये देखील सांगतो. वनरक्षकच्या 608 जागा आहेत, सर्व वनरत्न मिळून, पेसा आणि बिगर पेसा मिळून. त्याच्यानंतर लेखापालची 38 पदे आहेत आणि सर्वेक्षकची एकूण 44. अशा प्रकारे 690 ही पदे रिक्त आहेत. याच्यामध्ये वनरक्षकची थोडीफार पदे वाढू शकतात. याचं कारण काय? आता सर्व महाराष्ट्रातला ट्रेंडिंग जो टॉपिक आहे, वनरक्षक ते बिबटे या दोनच हा टॉपिक ट्रेंडिंग आहे. खूप बिबट्यांनी हाहाकार माजवला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडी फार पदे वाढवू शकतात. जवळ-जवळ जास्त नाही, परंतु हे 608 आहे, तर 650 पर्यंत ही पदे नक्कीच होतील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच ही भरती होईल. तर मुद्दा असा आहे, की वनरक्षकची 608, लेखापालची 38 आणि सर्वेक्षकची 38 पदे आहे. टोटल 690 जागांचा जो अहवाल आहे, बिंदू नामावली तयार करून कोणाकडे? वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला जाईल आणि लवकरच याच्यासाठी भरती केली जाईल. तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे, की या बैठकीमध्ये निर्णय काय झाला? त्याच्यानंतर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते? डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगेल. त्या अगोदर छोटीशी माहिती तुम्हाला इथे सांगून घेतो. ठीक आहे? आता सध्या पोलीस भरती चालू आहे. अनेक अनेक विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात. पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तके एकदम चांगली आहेत. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी लिहिलेली आहेत. दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. दोनही पुस्तके जर तुम्ही नक्की खरेदी केली तर तुम्हाला 100% फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये तुम्ही डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा आणि तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करू शकता. जर ही पुस्तके तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkartवरून खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात. आता महत्त्वाचा पॉइंट सांगतो. आता याच्यामध्ये खाली जर बघितलं तर सर्व सर्व या ठिकाणी आपली जे पदे आहेत सर्व बघू शकता. सर्व वनवृत्त जे 11 वनवृत्त आहेत त्यांच्यानुसार वनवृत्तानुसार रिक्त जागा, पेसाच्या आणि बिगर पेसाच्या सर्व माहिती या PDF मध्ये दिलेली आहेत. हे PDF परिपत्रक जे आहे आपल्या जो वनरक्षक भरतीचा आणि वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती मी टाकलेले आहे. तिथून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता आपल्या मेन मुद्द्याकडे आपण येऊयात, की या बैठकीचा निर्णय काय झाला? तर तुम्हाला 2 शब्दामध्ये स्पष्ट सांगतो. आता बाकीचे टेलिग्राम ग्रुपवाले तुम्हाला सांगत आहे, की बैठकीमध्ये असा निर्णय झाला, तसा निर्णय झाला. तर बैठकीचा निर्णय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, की जो निर्णय होता म्हणजे जी बैठक होती ते कोणाची होती? वनमंत्री असतील आणि प्रत्येक वनवृत्ताचे वरिष्ठ अधिकारी शामील होते. जे वनवृत्ताचे वनसंरक्षक जे अधिकारी असतात वगैरे सर्व मोठ्या लेव्हलचे अधिकारी लेव्हलचे सर्व मीटिंगमध्ये शामील होते. तर याच्याबद्दल जे निर्णय झाला आहे, काय म्हणजे पुढे प्रोसेस झाली आहे, याच्याबद्दलचा निर्णय अजून कोणत्याही प्रकारचा बाहेर आलेला नाही. बाकीचे टेलिग्राम ग्रुपवाले, YouTubeवाले सांगतील असा निर्णय झाला, तसा निर्णय झाला. तर जी बैठक झालेली आहे त्याच्यामधील जो निर्णय झालेला आहे, जी या ठिकाणी प्रोसेस झालेली आहे, कोणत्याही प्रकारची अजून बाहेर आलेली नाही. आपण विविध सोर्स मार्फत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु माहिती भेटलेली नाही. आता बाकीचे डिपार्टमेंटवाले मी विचारलं तर या ठिकाणी खूप म्हणजे वनरक्षक वगैरे त्यांना विचारलं तर कोणालाही ही माहिती अजून बाहेर आलेली नाही आणि आपण जास्तीत जास्त सोर्समधून लवकरात लवकर ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू आणि खरी माहिती तुमच्याबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. आता जाहिरात कधी येईल हे तुम्हाला 2 मिनिटामध्ये स्पष्ट सांगून घेतो. ज्या विद्यार्थ्यांना जे टार्गेट आहे वनरक्षकचं, त्यांनी आत्तापासूनच चांगल्या प्रकारे सराव पेपर द्यायला सुरुवात करा आणि तुमचं ग्राउंड हे कंटिन्यू चालू ठेवा. कारण 5 किलोमीटर
17 मिनिटामध्ये कव्हर करणे किंवा मुलींसाठी 3 किलोमीटर 12 मिनिटामध्ये कव्हर करणे हे या ठिकाणी लगेच शक्य होत नाही. त्याला 4-5 महिन्याचा कालावधी लागतो. प्रॅक्टिस जास्तीत जास्त असायला हवी. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ही जाहिरात फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत आलेली बघायला भेटेल. आता सध्या लगेच जाहिरात येणार नाही. पूर्ण जागांचा अहवाल बिंदू नामावलीनुसार वित्त विभागाकडे जाईल. त्याच्यानंतर वित्त विभागाने मान्यता दिल्याच्या नंतर ही जाहिरात काढली जाईल. लगेच ही जाहिरात येणार नाही. फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत नक्की जाहिरात बघायला भेटेल. सकारात्मक बातमी आपल्याला लवकरच बघायला भेटेल. या बैठकीचा निर्णय काय झाला त्याच्याबद्दल देखील ऑथेंटिक खरी माहिती तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईल. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा जो पॉइंट आहे, काय पॉइंट आहे की वयवाढ झाली पाहिजे. ज्याप्रमाणे पोलीस भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची महिला आणि पुरुषांची वयोमर्यादा ओलांडली आहे, त्या बाबतीत देखील आपण लवकरात लवकर एखादं निवेदन देण्याचा प्रयत्न करू. आणि इथून मागे देखील वनरक्षक जाहिरात येण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आपण. आणि सत्यजित तांबे साहेबांना आपण टेलिग्राम ग्रुप YouTube वरून खूप सारे मेल केलेले आहेत. विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिली होती, मेल करायची, कोणते परिपत्रक जोडायची. त्यामुळे या ठिकाणी मी म्हणत नाही की सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत आणि लवकरच सर्वांसाठी ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चमध्ये ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. बैठकीचा 19 नोव्हेंबरला जी बैठक झालेली आहे 11 वाजता सकाळी 19 नोव्हेंबरला, तिच्याबद्दल अजून जो निर्णय झालेला आहे कोणत्याही प्रकारे बाहेर आलेला नाही. वारंवार एक सांगतोय, कारण आपण खूप सारी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती भेटलेली नाही आणि लवकरच ही माहिती भेटणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या मार्फत ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.